मित्रांनो, पाहुयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव उपबाजार आवार विंचूर तसेच उमराना मुंबई इंदोर मंडी चेन्नई तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक 4 नोव्हेंबर 2025 चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे. मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहे का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो, आता आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये आज 458 वाहनांमधून कांद्याची आवक आली होती. 600 रुपयापासून 2200 रुपये क्विंटलपर्यंत साईजनुसार लासलगाव येथे कांदे विकले. तर सरासरी कांदा 1680 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे. बसवंत येथे 668 वाहनांमधून कांद्याची आवक सकाळ सत्रामध्ये आलेली होती. 1000 रुपयापासून 2470 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. तर सरासरी कांदे 1680 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टी 500 रुपयापासून 1300 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सरासरी 1050 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर विंचूर येथे 449 वाहनांमधून कांद्याची आवक आलेली आहे. 500 रुपयापासून 1900 रुपये क्विंटलपर्यंत साईजनुसार विंचूर येथे कांदे विकले. तर सरासरी कांदे 1550 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर उमराना येथे आज लाल कांदा सरासरी 900 रुपये क्विंटलपर्यंत विकला. जास्तीत जास्त 1200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. उन्हाळी कांदा सरासरी 1525 रुपये क्विंटलपर्यंत विकला. जास्तीत जास्त 1856 रुपये क्विंटलपर्यंत उमराना येथे आज उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळाले आहेत. तर मुंबई येथे 78 कांदा गाड्यांची आवक आली होती. गोळा साईज कांदे उन्हाळी कांदे 1600 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. त्या खालोखाल 1 नंबर प्रतीचे मोठे साईज कांदे 1300 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 2 प्रतीचे कांदे 1000 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्डी गोल्डा 500 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकला. चोपडा गोळा 600 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे. तर इंदोर मंडी येथे आज 60 ते 65 हजार गोण्यांची आवक आली होती. चाटण 150 रुपयापासून 200 रुपये क्विंटलपर्यंत विकली. गोल्टी 200 ते 350 रुपये क्विंटलपर्यंत विकली. हलका गोल्डा 400 ते 500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सुपर गोल्डा 600 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. ॲव्हरेज कांदे 600 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सुपर कांदे 900 ते 1100 रुपये क्विंटलपर्यंत विकले. एक्स्ट्रा सुपर कांदे 1200 ते 1300 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर काही लॉट 1400 रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे कांदे विकलेले आहेत. तर चेन्नई येथे आज 60 कांदा गाड्यांची आवक आली होती. यामध्ये महाराष्ट्रातील 40 गाड्या होत्या, बेंगलोरच्या 10 गाड्या होत्या, तसेच आंध्र प्रदेशच्या 10 गाड्यांची आवक होती. आज महाराष्ट्रातील कांद्याचे मीडियम कांद्याचे भाव जर पाहिले तर 1600 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. जास्तीत जास्त 2300 2400 रुपये क्विंटलपर्यंत महाराष्ट्रातील कांद्याला चेन्नई येथे मार्केट निघालेलं आहे. तर बेंगलोरच्या कांद्याचे भाव जर पाहिले तर मीडियम कांदे 1600 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. 2400 ते 2500 रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त बेंगलोर येथील कांदा आज चेन्नई येथे विकलेला आहे. तर इकडे बेंगलोर येथे आज 85,897 गोण्यांची आवक आली होती. यामध्ये नवीन कांद्याची 60,000 प्लस गोण्यांची आवक होती. आज नवीन कांद्याचे 1-2 लॉट 1900 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम मुक्कल साईज कांदे 1400 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम नवीन कांदे 1200 ते 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे 1-2 लॉट 2100 ते 2200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. बिग साईज कांदे 1900 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम कांदा 1400 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव मिळालेले आहेत. मित्रांनो, आता आपण हे रोज कांद्याचे बाजारभाव पाहता आपण हे मार्केटमध्ये आज आहात. आज कांद्याचे बाजारभाव कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये कमी आहेत की जास्त आहेत की स्टेबल आहेत ते आपणच आता कमेंटमध्ये सांगा. मी आज काही त्याबद्दल आपल्याला सांगत नाही. नक्की कमेंटमध्ये टाका की कांद्याचे भाव आज कालच्या तुलनेत कसे आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.